अरे संतोष, तुला तुझा बाप मुंगायला ना पुढला जन्म घ्यावा लागेल. ठीक आहे, जर तू हे विसरलायस की तुझं आणि आमचं नातं काय आहे, तर आता या क्षणापासून मीही विसरायला तयार आहे की तू माझा मुलगा आहेस. संतोष दळवी, आता तुझा खोटेपणा सिद्ध केल्याशिवाय ही लक्ष्मी श्रीनिवास दळवी थांबायची नाही. लक्षात ठेव. एवढं सगळं झालं तरी यांचा काय ताठा कमी झाला नाही. आता मी पण बघतो तुम्ही ही स्पर्धा कशी जिंकता येते. सिद्धिराज, खरं सांगू, त्या अधिकाऱ्यांशी बोलण्याआधी मला खूप दडपण आलं होतं. पण काल त्या रीमा बरोबर जे काही घडलं ना, ते खूप अस्वस्थ करणार होतो. म्हणजे आपण जर का तिथे वेळेत पोहोचलो नसतो तर काय घडलं असतं. मला तर विचारानेही कसं तरी होतंय. मनात धडधडायला लागतं माझ्या. मी कालच ठरवलं होतं की काहीही झालं तरी आपल्या प्रभागातल्या कुठल्याही मुलीला, कुठल्याही स्त्रीला घरातनं बाहेर पडण्याची भीती वाटता कामा नये. आणि म्हणूनच आज मी इथे आले होते. प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री सुरक्षित राहिलीच पाहिजे. आणि आता तर त्या अधिकाऱ्यांनी पण आपल्याला मदत करण्याचं आश्वासन दिलंय. मग हे सहकार्य करतीलच. त्यामुळे माझी खात्री आहे की या सगळ्यातनं नक्की काहीतरी चांगलंच घडेल. सिद्धिराज, अहो काय करताय तुम्ही? आजवर मी फक्त 3 स्त्रियांसमोर माझी मान झुकवली. पहिल्या तर देवी आई, जिने जगण्याचं बळ दिलं. दुसरी माझी आई, जिने मला जन्म दिला, मला घडवलं. आणि तिसरी तू, जिने मला जगण्याचा खरा अर्थ समजावला. हो ना, खरंच आज जे खंबीरपणे तू मुद्दे मांडलेस आणि प्रत्येक स्त्रीला सुरक्षित ठेवण्यासाठी तुझी जी तळमळ असते ना, खरंच हे सगळं बघून ना मला दरवेळी इतकं कौतुक वाटतंय. कमाल आहेस खरंच. काय हो सिद्धिराज, एवढं काही नाही केलंय मी. मी खरंच सांगतोय, अगं उगाच नाही बोलत आहे. तुझा उमेदवार म्हणून नाव घोषित केल्यानंतर तू जे काही जोमाने कामाला लागली आहेस ना, बघून खरंच मला जाम कौतुक वाटतं अगं तुझं. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमवर तुझ्याकडे काही ना काहीतरी सोल्युशन असतंच. खरंच मला दिवसभरातून एकदा तरी असं वाटतं की तुला उमेदवार म्हणून उभं राहण्याचा चंग जो मी बांधला होता ना, तो खऱ्या अर्थाने सफल झाला. म्हणजे आपल्या पार्टीला तुझ्यापेक्षा भारी उमेदवार मिळूच नाही शकत कधी. तुझ्या जिद्दीला आणि तुझ्या तळमळीला चला. खरंच मला तुझ्यासारखी पार्टनर मिळाली आहे ना, याच्यापेक्षा आयुष्यातली चांगली गोष्ट काही असूच नाही शकत भावना. मला असं कधी कधी वाटतं की मी मागच्या जन्मात ना खूप काहीतरी पुण्य केलं होतं, म्हणून तू आज माझ्या बरोबर आहेस. खरं पुण्य तर मी केलंय, म्हणून तर इतकं प्रोत्साहन देणारा, इतकं समजून घेणारा नवरा मिळालाय मला. चला. पाहुला, देव पण इतका बेस्ट आहे. तो सगळे कौल नेहमी माझ्याच बाजूने देतो. आणि तुला माझ्या आयुष्यात आहे ना, आणि आता तुझ्यावर प्रेम करण्याची, तुझी काळजी घेण्याची संधी नेहमी मला देतो. हो ना, मी वचन देतो तुला की मी तुझी आणि आपल्या बाळाची काळजी मध्ये खंबीरपणे घेऊ शकतो. इतरांच्या वाट्याला आलेले खडे तू लिलया दूर करतेस, त्यांना मदत करतेस, तशीच मी तुझी काळजी घेणार. अहो काय करताय? तुझ्यावर प्रेम. असं काय करताय? हलके हलके अलगों से है मनी बरसते, नाते नव्याने मोहरले, भिनले रुसले
या जाणीवांचे खेळ सारे होते जे प्रेम तुला कळले. आता आपण आपल्या या कॉम्पिटिशनच्या दुसऱ्या राऊंडची सुरुवात करत आहोत. स्पर्धक तुम्ही तयार आहात ना? गुड. सर, तुम्हाला स्पर्धकांशी काही प्रश्न असतील तर प्लीज यू कॅन गो हॅड. श्रीनिवास सर, मला एक सांगा, संतोषजी, हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. या आधी झालेल्या सर्किट युनिटच्या राऊंडचे आणि आत्ता झालेल्या प्रश्न उत्तरांच्या राऊंडचे मार्क्स आम्ही दोघांनाही दिले आहेत आणि या मार्क्समध्ये खूप मोठी तफावत आहे. देवा, आत्तापर्यंत हे सगळ्या फेरींना अगदी धीराने सामोरे गेले. त्यांच्या पदरी यश दे. तर आता आपण आपल्या पुढच्या राऊंडला सुरुवात करत आहोत. तुमच्या समोर काही युनिट डायग्राम्स आहेत, ते बघून तुम्हाला तुमचं सर्किट पूर्ण करायचं आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. अरे, हे तर तेच सर्किट आहे जे बाबांच्या फाईल मध्ये होतं. हे तर मला माहिती आहे. वरद, ए वरद, आता मला तुझ्या मदतीची गरज नाही, कळलं ना? माहिती आहे मला कसं करायचं ते. तू शांत बस. काय झालं मिस्टर दळवी? एनी प्रॉब्लेम? काय नाही. नक्की कुठले दळवी ते तरी सांगा, छोटे का मोठे? आय मीन मिस्टर श्रीनिवास, तुम्ही सर्किटवर एवढं हळूहळू का काम करताय? काय झालंय? तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे.